नमस्कार, मी नम्रता वागळे. पैसा झाला मोठाच्या या नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एप्रिल, मे, जून हे महिने साधारण कॉर्पोरेट कंपनी किंवा जे सॅलरीड एम्प्लॉईज असतात त्यांच्यासाठी आनंदाचे क्षण असतात, कारण त्यांचे अप्रेझल, इन्क्रीमेंट्स या काळामध्येच होत असते. आता यामध्ये गोंधळाचं वातावरण त्यांच्यासाठी होतं की नवा पैसा जो त्यांच्या वाढीव पैसा जो हातात येतो तो कुठे द्यायचा. अनेकांचं प्रमोशन झालेलं असतं, नव्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये त्यांची उंची झालेली असते, गुंतवणूक कशी करायची, रिस्क घेण्यासाठी मन धजावत नसतं. अनेक लोकांचं हे फायनान्शियल इयरचं पहिलं क्वार्टर असल्यामुळे त्यामध्ये बिझनेस मूव्ह ठरत असतात. मग अशा वेळेला गुंतवणूक कशी करायची, आपलं भविष्य सुरक्षित करून गुंतवणूक कशी करायची, याविषयी आज आपण सल्ला जाणून घेणार आहोत. आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे आपलं. ज्या लोकांचं इन्क्रीमेंट झालेलं आहे आपण सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करूया आणि नक्कीच जो पैसा त्यांच्या हातात आलेला आहे तो सुमार्गाने कसा गुंतवणूक त्यांना करता येईल त्याबद्दल काही टिप्स त्यांच्यासाठी. सो आय थिंक बऱ्याचदा असं होतं की आपल्या याला इन्क्रीमेंट आल्यानंतर, म्हणजे माझं असं नेहमी मानणं आहे की पैशाला पाय लवकर फुटतात. म्हणजे इन्क्रीमेंट आली की लगेच आपल्याला असं मन होतं की आता मी माझा तो जो ड्रीम फोन आहे तो घ्यावा, मला ज्या घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या पेंडिंग होत्या त्या घ्याव्या, आणि त्या जरूर घ्याव्यात, नक्कीच घ्याव्यात, डेफिनेटली घ्याव्यात, त्यामध्ये काहीही वाद नाही. पण त्याचबरोबर आपण एक केलं पाहिजे की थोडेफार पैसे जे आहेत, म्हणजे जर मला इन्क्रीमेंट 100 रुपयाची इन्क्रीमेंट आली असेल तर 30 रुपयाचा तुम्ही नक्कीच तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या कराव्यात. 30 रुपये हे ऑफकोर्स थोडेफार तुमच्या इन्फ्लेशनच्या म्हणजे महागाईमुळे थोडं डे टू डे एक्सपेन्सेस वाढतात त्यामध्ये देखील जाऊ शकतात. पण परत 30 रुपये राहिलेले, जे 30% राहिलेली रक्कम आहे ती इन्व्हेस्ट करणं देखील आवश्यक आहे. आणि ही एक अत्यंत चांगली वेळ आहे, कारण वर्षाची सुरुवात झालेली आहे, तुमच्याकडे इन्क्रीमेंट आलेली आहे. तुम्ही काही जणांची तर इन्क्रीमेंट म्हणजे ॲरियर्स आत्ता येतात, अजून इन्क्रीमेंट सॅलरीमध्ये यायला सुरुवात झालेली नसते. सो ह्या सगळ्या गोष्टी पार्श्वभूमीवर काही जणांना इयरली बोनस येतो. सो हे सगळं विचार करता प्लॅनिंग करणं अत्यंत म्हणजे मोठा अमाउंट त्यांच्या सॅलरीमध्ये आलेला असतो, मे किंवा जूनच्या सॅलरी. करेक्ट. सो आणि ह्याच वेळेला प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. ते म्हणतात ना की पीपल डोंट प्लॅन टू फेल, दे फेल टू प्लॅन. म्हणजे जर आपण आत्ता प्लॅनिंग केलं नक्कीच तर आपल्याला त्याचे रिटर्न्स, त्याचे येणाऱ्या काही कालावधीमध्ये हे पैसे परत येतील हे असतं. एक असं लक्षात घ्यावं की असं मानून चालावं की तुमची इन्क्रीमेंट झालीच नाही आहे किंवा इन्क्रीमेंट कमी प्रमाणात झाली असं धरून स्वतःला बांधून घेतलं पाहिजे, डिसिप्लिन करून घेतलं पाहिजे की ही दर महिन्याला इन्क्रीमेंटमध्ये काही रक्कम तुमची गुंतवणूक होते. नक्कीच. त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचे टिप्स असणार आहे. तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला फोन नंबर आमचा समोर आहेच. फक्त एक काम करायचं की प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा आवाज कमी ठेवा आणि एक सलग प्रश्न विचारा. आपल्याला पहिल्यांदाच फोन आलेला आहे, त्यांचंही नाव निखिल नाईक आहे, गोव्याहून. निखिलजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला, तुमचा आवाज येतोय, प्रश्न विचारा तुमचा. हा सर, सेंट्रल गव्हर्नमेंटने आता एफडीआय इन्व्हेस्टमेंट फार्मा फंडमध्ये 100% केलेली आहे, तर त्याचा फार्मा फंडवर काही इफेक्ट होणार काय? ओके, सी मला असं वाटतं की एखाद्या फ्रॉम अ कॉमन म्हणजे आपल्या गुंतवणूकदाराच्या पर्स्पेक्टिव्हनी फार्मा इंडस्ट्रीवरती इम्पॅक्ट होणार की नाही होणार ह्यापेक्षा सर्वप्रथम तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की फार्मामध्ये तुमची ओव्हरऑल गुंतवणूक किती आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या प्रकारच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे त्यामध्ये त्या कंपनीची क्वालिटी काय आहे. आणि गेल्या काही कालावधीमध्ये आम्ही बघितलं की फार्माचे जे फंड्स होते ते खूप पॉप्युलर झाले होते, फार्मा स्टॉक्स देखील पॉप्युलर झाले होते, काही कंपनीज देखील पॉप्युलर झाल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचे प्राइसेस वरती जात गेल्या. तर कधी कधी असं होतं की तुमच्या जे फंड्स, तुमची जी कंपनी आहे ती कंपनी चांगली देखील असू शकते, पण तुम्ही ज्या प्राईसला विकत घेतली आहे ती प्राईस परत येईल का, कधी कधी येऊ शकणार नाही, कधी येऊ देखील शकते. त्यामुळे क्वालिटी ऑफ द कंपनी हे खूप इम्पॉर्टंट आहे. रेग्युलेशन्स किंवा जे काही इन्व्हेस्टमेंट्स येत राहतात त्याचा इम्पॅक्ट नक्कीच होतो, पण नेहमी क्वालिटी कंपनीजना विपरीत परिणाम कमी होतो आणि बेनिफिट जास्त होतो. त्यामुळे विदिन फार्मा सेक्टर ऑल्सो तुम्हाला तुमच्या क्वालिटी कंपनीजवरती फोकस करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरं म्हणजे काय प्राईसला तुम्ही घेत आहात त्या ग्रोथला हे देखील बघणं आवश्यक आहे. निखिल सर, यावेळेला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी का? बरेच जणांचं गोंधळाचं वातावरण असतं, कारण शेअर मार्केटचा फारसा अंदाज सर्वांनाच येतो असं नाही. अशा वेळेला काय सल्ला देता येईल? नाही, बऱ्याचदा असं होतं की स्टॉक मार्केटमध्ये आपण जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा गेल्या काही वर्षाचे रिटर्न्स बघतो आणि मग त्याप्रमाणे गुंतवणूक करत असतो. सो हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं आपल्याला.
कारण आज एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की गेल्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2015ला जर एखाद्या गुंतवणूकदारांनी बघितलं असतं मागे तर 1 वर्षाचे रिटर्न साधारणतः 30% आसपास होते. मग त्या अनुषंगाने जर तुम्ही गुंतवणूक केली असती तर त्यानंतर फेब्रुवारी 15 ते फेब्रुवारी 16 -21% रिटर्न्स आले. सो हा म्हणजे जर तुम्ही पूर्वीचे रिटर्न्स बघून केवळ गुंतवणूक करत राहिलात तर ते थोडंसं धोकादायक ठरू शकतं. शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही बिझनेसेसमध्ये गुंतवणूक करतात, कंपनीजमध्ये, चांगल्या कंपनीजमध्ये गुंतवणूक करतात, त्या कंपनीमध्ये भागीदार बनत आहात, तर ती कंपनी प्रॉफिट केली तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होऊ शकतो. नक्कीच. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. मीना पाटील आहेत कोल्हापूरवरून आपल्यासोबत. मीनाताई, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो, बोला. सरांनाच फोन विचारायचा. नमस्कार दोघांनाही. मला माझे मिस्टर थोडेसे शेअर्स मध्ये गुंतवलेले पैसे ते अजून. हॅलो, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो, मी कोल्हापूरून बोलते. मला सरांना आणि तुम्हालाही नमस्कार. मला सरांना असं विचारायचं की माझ्या मिस्टरनी बरेच शेअर्स मध्ये पैसे गुंतवलेले आहेत, ते आता हयात नाहीये, पण टाटा कन्सल्टन्सी, TCS, परत बरेच ONGC आहे, ICICI बँक आहे, कॅनरा आहे, असे बँकांचे पण आहेत. मग ते आता म्हणजे ते आता मी अजूनही काहीच पडले नाही. माझा मुलगा अजून लहान आहे, त्यामुळे लहान म्हणजे तो आता इंजिनियर आहे पण त्यात तो इंटरेस्ट नाहीये. मग ते आता मी विकून थोडेसे विकावेत का, असा माझा प्रश्न. ही थोडीशी ट्रिकी सिच्युएशन होते की ज्यांनी गुंतवणूक केली आज ते हयात नाही दुर्दैवाने, आणि तुम्हाला त्याचा प्रश्न पडलाय की काय करायचं. जे काही तुम्ही नावं सांगितली ती चांगली नावं आहेत, पण परत जे कंपनी शेअर बाजारातली गुंतवणूक ही वेगळ्या प्रकारची असते. तुम्हाला त्याचा खोलवर अभ्यास करणं आवश्यक आहे किंवा एखाद्या चांगल्या सल्लागाराकडे जाऊन त्याच्याकडनं सल्ला घेऊन गुंतवणूक करणं आवश्यक आहे. ज्या कंपन्यांची नावं सांगितली तुम्ही त्या कंपन्या चांगल्या आहेत. तुम्ही जर पुढची 5-7 वर्ष जर ह्या कंपन्यांना होल्ड केलं तर कदाचित चांगले रिटर्न्स देखील येतील. पण माझं नक्कीच सांगणं राहील की तुम्ही हा पोर्टफोलिओ एखाद्या चांगल्या सल्लागाराकडनं त्याचं हे करा. ॲट द सेम टाईम बऱ्याचदा असं होतं की तुम्ही जेव्हा सल्लागाराकडे जाता, सल्लागार निवडताना तुम्हाला खूप काळजीपूर्वक राहणं आवश्यक आहे. एखाद शेअर्समध्ये ट्रेडिंग करणारे सल्लागार देखील खूप असतात, जे म्हणतात आज बाय करा उद्या सेल करा. ह्यांच्यापासून कटाक्षाने दूर राहा आणि केवळ ह्या पोर्टफोलिओला ओव्हरऑल रिशफल कसं करायचं ह्याचा तुम्ही सल्लागाराशी सल्लामसलत करा. बरं, आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. माधव चव्हाण औरंगाबादहून आहे. तुमचा प्रश्न विचारा माधवजी. मी आता एका संस्थेतनं VRS घेतलेली आहे. हॅलो, बोला. एक सलग तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. एका संस्थेतनं VRS घेतलेले आहे आणि VRS घेतल्यामुळे मला 25 लाख रुपये मिळालेले आहेत. त्याची गुंतवणूक मी कशा पद्धतीने करायला पाहिजे, म्हणजे इन्कम टॅक्स पण वाचला पाहिजे. नक्कीच. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देतो. पुढचा एक फोन आलेला आहे. फारुख शेख आहेत परभणीहून. त्यांचाही आपण प्रश्न घेऊया. दोघांची उत्तरं देता येतील. फारुख, बोला. नमस्कार दोघांना पण. सर, माझा असा प्रश्न आहे की मागील 2 वर्षापासून मी इन्व्हेस्टमेंट करतोय. हॅलो, बोला. तुमचा आवाज येतोय. एक सलग प्रश्न विचारा. मागील 2 वर्षापासून मी इन्व्हेस्टमेंट करतोय, तर मला नेहमी लॉस त्या ठिकाणी व्हायला. तर असं कोणतं क्रायटेरिया आहे की जी कंपनीमध्ये शेअर्स इन्व्हेस्ट करताना नेमकं काय बघावं लागेल त्याच्यामध्ये? नक्कीच. दोन्ही वेगवेगळे प्रश्न आहेत. एकानं आपले रिटायरमेंट प्लॅन करायचे आणि एकानं इन्व्हेस्टमेंट नेमकी कशी करायची की रिटर्न चांगले मिळतील. आपण या दोन्ही प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. बघत राहा ABP माझा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पाहताय पैसा झाला मोठा. पैशांची गुंतवणूक नेमकी कशी करायची. फायनान्शियल इयरचं हे पहिलं क्वार्टर आहे, त्यामुळे आणि आपल्याला सल्ला देत आहेत निखिल नाईक, आपले गुंतवणूक सल्लागार आहेत. ब्रेकपूर्वी आपल्याला प्रश्न आले होते. एकांची VRS आणि त्यानंतर कसं सेव्हिंग करायचं आणि दुसऱ्यानं कायम लॉस होत होता. सो पहिली गोष्ट म्हणजे पहिलं उत्तर तुमचं जर द्यायचं झालं तर तुम्ही रिटायर झालात, 25 लाख रुपये तुमच्याकडे आले आहेत. मी 2 सिच्युएशन असतील आणि मला तो विचारायला मिळालं नाही की एक तुम्हाला जर मंथली पेन्शन येणार असेल तर सिच्युएशन थोडीशी वेगळी होते. तर मंथली पेन्शन येणार असेल आणि तुमचे बँक FDs असतील तर ह्यातनं येणारं जेवढं काही व्याज आहे ह्याची सगळ्याची तुम्ही टोटल करा. हेही टोटल झाल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला मंथली रिक्वायरमेंट किती आहे आणि समोर मंथली पैसे किती येत आहेत. ही जर तुमच्याकडे फिगर आली
तर जी काही डेफिसिट राहणार असेल, समजा म्हणजे तुम्हाला असं आहे की या 25 लाखातनं ॲडिशनल तुम्हाला 10,000 रुपये मंथली व्याज येणं आवश्यक आहे, तर ते तुम्ही तेवढी रक्कम केवळ 10,000 रुपये व्याज येईल तुम्हाला साधारणतः. ते त्याची साधारणतः व्हॅल्यू होते 15-1 लाख रुपये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचं मंथली व्याज तेवढं साधारणतः आसपास यायला पाहिजे. तर ते तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक करू शकता. तुमचं वय 55हून अधिक असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम असते त्यामध्ये गुंतवणूक करू शकता. क्वार्टरली व्याज येईल तुम्हाला आणि मॅक्सिमम अमाऊंट 15 लाख आहे त्यामध्ये. उरलेली रक्कम जी आहे आणि ह्या 15 लाखांनी किंवा 18 लाख ओव्हरऑल तुम्ही गुंतवणूक केली ज्याने तुम्हाला मंथली जे काही व्याज येणार आहे ते तुमची रिक्वायरमेंट पूर्ण होत असेल तर 5 ते 7 लाख रुपये हे नक्कीच तुम्ही क्युम्युलेटिव्ह म्हणजे जे 5 वर्षानंतर तुम्हाला पैसे पूर्ण हातात येतील त्यावर व्याज घेऊ नका. ते पैसे पूर्ण 5 ते 7 वर्षानंतर वाढून हातात येतील अशामध्ये गुंतवणूक करा. मग ते कशात कराल तर थोडे तुम्ही 2-1 लाख रुपये FD मध्ये गुंतवणूक करू शकता की जी तुम्हाला कधी इमर्जन्सीला रिक्वायरमेंट लागेल त्यासाठी. 5-1 लाख रुपये तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये बॅलन्स फंडमध्ये ठेवू शकता. एक लक्षात घ्या की आता तुम्ही रिटायर झाला तर तुमच्याकडे नवीन कॅश फ्लो येणार नाही आहे, तर तुमचे पैसे वाढणं हे देखील आवश्यक आहे. कारण पुढची 20-25 वर्ष आपल्याला हे पैसे वापरायचे आहेत आणि यातनं येणारे व्याज आपल्याला तुमच्या लाईफस्टाईलसाठी वापरायचे आहे. त्यामुळे 15 ते 18 लाख रुपये रेग्युलर इन्कम देणाऱ्या गुंतवणुकीमध्ये 5 ते 7 लाख रुपये हे 2 लाख रुपये बँक FD आणि 5 लाख रुपये बॅलन्स फंड असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि फारुख शेखनी आपल्याला प्रश्न विचारलेला होता, त्यांना खूपच लॉस होतोय, ते कायम गुंतवणूक करतायत तरी सुद्धा, तर त्यांना काय सल्ला देता येईल? सगळ्यात एक म्हणजे मी गुंतवणूकदारांना भेटतो आणि इनफॅक्ट आम्ही थोडंफार त्यांच्यावरती स्टडी देखील करत असतो. सर्वात प्रथम गुंतवणुकीचा हा सगळ्यात महत्त्वाचा रूल हा आहे की जेव्हा तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात करत असताल तेव्हा तुम्हाला एक पॉझिटिव्ह माइंडनी सुरुवात केली पाहिजे. म्हणजे फ्रँकलिन टेम्पल्टनचे जे संचालक होते त्यांनी सुरुवातीला म्हटलं होतं की स्टार्ट विथ अ प्रेयर आणि स्टार्ट विथ अ पॉझिटिव्ह माइंड. पहिलं तुम्ही हा माइंडसेट काढून घेतला पाहिजे की गेल्या 2 वर्षात तुम्हाला लॉस झाला आहे तर ह्यापुढे देखील तुम्हाला लॉस होत राहील. ॲव्हरेजेसप्रमाणे आता असं आहे की जर गेली 2 वर्ष लॉस झाले तर येणाऱ्या काळात तुम्हाला प्रॉफिटच होईल. राहिली गोष्ट जर तुम्ही डायरेक्ट स्टॉक्समध्ये कशी गुंतवणूक करायची हे विचारत असाल तर त्यासाठी काही 4-5 क्रायटेरिया असतात की एखादी कंपनीमध्ये गुंतवणूक कशी करावी. तर सर्वप्रथम ती कंपनी नोन असली पाहिजे, त्या कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही कधी ना कधीतरी वापरलं असलं तर अतिउत्तम, किंवा त्या कंपनीच्या बद्दल तुम्हाला जनरल माहिती असणं आवश्यक आहे. दुसरं, गेल्या 3-1 वर्षामध्ये त्या कंपनीनी ती कंपनी लॉस मेकिंग असेल तर तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक करणं अवॉइड केलं पाहिजे. प्रॉफिट मेकिंग कंपनीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. तर तुम्हाला त्या 3 वर्षाची बॅलन्स शीटचा थोडासा अभ्यास करावा लागेल. तिसरं म्हणजे त्या कंपनी तुम्हाला गुंतवणूकदार म्हणजे इन्व्हेस्टर फ्रेंडली आहे का हे कसं कळतं तर दरवर्षी किती डिव्हिडंड देते आणि तो डिव्हिडंड जर चांगला देत असेल तर नक्कीच ती कंपनी इन्व्हेस्टर फ्रेंडली आहे. त्यामुळे तिचं इंटेन्शन आहे की गुंतवणूकदारांनी देखील प्रॉफिट कमवावं. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे. चौथं म्हणजे ही कंपनी खूप जास्त सगळीकडे सगळेच जण न्यूजपेपर जर तुम्ही उघडला आणि त्यामध्ये सातत्याने त्या कंपनीचं नाव येत असेल आणि ती कंपनी खूप प्रॉफिट करणार आहे, खूप चांगलं करणार आहे असं जर न्यूज येत असेल तर त्या कंपनीमध्ये अवॉइड करा गुंतवणूक करणं. कारण खूप पॉप्युलर असेल तर त्याचा अर्थ ती कंपनी ऑलरेडी महाग झालेली आहे. सो ह्या 3-4 क्रायटेरिया तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत गुंतवणूक करताना आणि त्याप्रमाणे तुम्ही गुंतवणूक करू शकता. नक्कीच. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. पंकज माने सांगलीहून आपला प्रश्न विचारतात. पंकज, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर, माझं नाव पंकज माने. आता मी सर जॉब करतोय आणि एज आहे 25 इयर आणि मला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. बट शॉर्ट टर्म करू की लॉंग टर्म करू या संदर्भात विचारायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, कुठल्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करू हा एक प्रश्न होता. तुमचं वय किती आहे? 25. सो वय 25 आहे तर तुम्ही एका करिअरच्या बिगिनिंगला आहात आणि इनफॅक्ट चांगली गोष्ट आहे की तुम्ही विचार करतात गुंतवणुकीचं. तुमच्याकडे पुढची 35 वर्ष आहेत तुमचे बरेचसे गोल अचीव करण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी देखील. तर 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की शॉर्ट टर्म करावं का लॉंग टर्म. दोन्हींची गरज आहे. शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म ह्या तिन्ही बास्केट्स तुम्हाला लागणार आहेत. शॉर्ट टर्म म्हणजे तुम्हाला जे काही येत्या काही काळामध्ये खर्च असतील किंवा कधी कधी इमर्जन्सी असतात त्यासाठी पैसे लागतात तर त्यासाठी लिक्विड फंड म्हणून म्युच्युअल फंडमध्ये येतात, त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता किंवा बँक FD मध्ये गुंतवणूक करा. 25 वय आहे तुमचं, लग्नाची वेळ येऊ शकते 2-3 वर्षामध्ये किंवा दुसरे काही खर्च येऊ शकतात, घर घेण्याचं प्लॅन येऊ शकतं.
सो 3 ते 4 वर्षाचे जे गोल्स आहेत तुमचे, ते जे पैसे आहेत ते तुम्ही बॅलन्स फंडमध्ये ठेवावेत. आणि एक 30% रक्कम, म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं की जर तुमच्याकडे 100 रुपये आहेत गुंतवणूक करायला, तर मी सजेस्ट करीन 20 ते 25 रुपये शॉर्ट टर्म लिक्विड फंड किंवा फिक्स्ड डिपॉझिट, 25 ते 30 रुपये तुम्ही नक्कीच बॅलन्स फंड्समध्ये ठेवा, जे तुम्हाला 3-4 वर्षात लागतील आणि कामाला येतील. आणि 30 रुपये तुम्ही उरलेले जे आहेत ते तुम्ही लाँग टर्म इक्विटी फंड्समध्ये ठेवा. थोडेफार पैसे PPFमध्ये देखील गुंतवणूक करू शकता, जस्ट टू गिव्ह यू सम स्टेबिलिटी इन द पोर्टफोलिओ. हे जे लाँग टर्म पैसे मी म्हणतोय ते. आणि ह्या पैशाला पुढची 20-1 वर्ष तुम्ही हात नका लावू. असं डिसिप्लिन तुम्ही पाळा तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि जाता जाता अजून एक गोष्ट की तुमच्या सिन्स तुम्ही नवीन जॉब सुरू केला आहे, तर तुम्ही तुमचं एक टर्म इन्शुरन्स घेणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुमची फॅमिली देखील सुरक्षित राहू शकते. नक्कीच. त्यामुळे पैसा हातात येत असतो. जसं निखिल सरांनी सांगितलं की पैसा हा चंचल असतो, लक्ष्मी चंचल असते, त्याला कुठेतरी बांधून ठेवायचं असतं. सन्मानाने बांधून ठेवा, ती लक्ष्मी नक्कीच तुमची भरभराट करेल. योग्य ठिकाणी योग्य सल्ला घ्या आणि आपल्या पैशाची गुंतवणूक करा. भविष्य तुमचं उज्ज्वलच असेल. पैसा झाला मोठामध्ये आपण इथेच थांबूया. आणि निखिल सरांनी आपल्याला इतका सुंदर सल्ला दिलेला आहे त्याबद्दल त्यांचेही आभार. पैसा झाला मोठामध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.